हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर डोशाचा एक प्रकार पाहणार आहोत. आपण डोसा जो काही बनवतो तो एकतरी डाळ तांदूळ भिजत घालून ते आंबवून त्यापासून डोसा बनवतो किंवा रव्याचा डोसा बनवतो. अदरवाईज आपण तांदळाचं पीठ जे आहे तर त्यापासून देखील डोसा बनवतो. पण आज आपण एक वेगळ्या प्रकारचा डोसा बनवणार आहोत. हा डोसा जो आहे तो दिसायला ग्रीन कलर मध्ये असणार आहे आणि त्याचबरोबर हा प्रोटीननं भरपूर असा असणार आहे. जर तुम्ही एखादं वेट लॉससाठी ब्रेकफास्टसाठी अशी रेसिपी पाहत असाल तर ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही. हा डोसा बनवण्यासाठी मी या ठिकाणी मोड आलेल्या मुगाचा वापर केलेला आहे. मोड आलेले धान्य जी काही असतात त्याच्यामधून आपल्याला प्रोटीन हे बरंच असं मिळत असतं आणि पावसाळ्याच्या दिवसात कडधान्यांना चांगले मोड येतात. ही रेसिपी बनवताना मोड आलेले मूग जे काही वापरलेले आहेत तर ते मूग आपण कच्चे आहे तसे वापरणार आहोत. ते मी शिजवून घेतलेले नाही आहेत. म्हणजे या डिशमधून आपल्याला या रेसिपीमधून आपल्याला एक वेगळी चव मिळणार आहे आणि त्याचबरोबर बरीचशी पोषण तत्व अशी मिळणार आहेत. त्यामुळं ही डिश जी आहे ती थोडीशी हटके असणार आहे. तर असा हा टेस्टी आणि प्रोटीनने भरपूर असलेला मोड आलेल्या मुगाचा डोसा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. हा डोसा बनवण्यासाठी सुरुवातीला मी 1 बाउल होईल इतके मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मूग जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत. काही वेळेला मूग व्यवस्थित भिजले गेले नाहीत तर ते आहेत असे कच्चे राहिलेले असतात आणि ते मूग बारीक होणार नाहीत. ते मिक्सरला आपल्याला बारीक करायचे आहेत तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत किंवा भाजीमध्ये सुद्धा आपण वापरणार असो तर ते शिजले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला मूग व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत. आता हे मूग जे आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करणार आहे. आपल्याला हे मूग व्यवस्थित असे बारीक करायचे आणि त्याची एक चांगली पेस्ट बनवून घ्यायची. मूग मी शिजवून वगैरे घेतलेले नाही आहेत तसेच कच्चे मूग वापरलेले आहेत. यानंतर मी आता पालक घेतलेला आहे. पालक जो आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे. पालक 2 ते 3 वेळा पाण्यानं स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. पालक जो आहे तो या रेसिपीसाठी ऑप्शनल आहे. माझ्याकडे पालक अवेलेबल होता आणि त्याचबरोबर डोसा जो आहे तो पूर्णपणे ग्रीन व्हावा, त्याचा कलर छान मेंटेन व्हावा, यासाठी मी नॅचरल कलर यावा म्हणूनच मी काय केलेलं आहे, पालक जो आहे तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि कच्चा पालक आहे तर तो देखील आपल्याला आरोग्यासाठी काय असणार आहे, हेल्दी असा असणार आहे, म्हणून मी पालक यूज केलेला आहे. तुमच्याकडे पालक अवेलेबल असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालेल. पालक जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं ऍड करायचंय. 1 इंच होईल इतका मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तो थोडासा बारीक स्लाइस मध्ये कट करून घेते आणि तो देखील याच्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. आलं जे आहे ते मी घेताना स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसात आल्याला बरेच वेळा खूप माती असती, त्यामुळे आलं काय करायचं, थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि ते स्वच्छ असं धुवून घेऊन मगच वापरायचं. आलं जे आहे ते ऍड करून झालेलं आहे. आलं ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण ऍड करायचा आहे. 10 ते 12 पाकळी होईल इतका लसूण मी यामध्ये ऍड करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. एक 7 ते 8 होईल इतकी कढीपत्त्याची पानं मी यामध्ये ऍड केलेली आहेत. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. हे सुरुवातीला ऍज इट इज आपण ट्राय करायचं आणि जर नाही झालं तर आपण त्याच्यामध्ये काय करायचं, अगदी 1 ते 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी घालायचं. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. आपल्याला हे मिश्रण जे आहे ते खूप पातळ होता कामा नये आणि चांगलं बारीक करून घ्यायचं. मूग जे आहेत ते लवकर इझिली असे बारीक होणार नाहीत. तर आपण काय करायचंय, थोडंसं 5 ते 7 मिनिटं लागतील बारीक व्हायला. तर ते व्यवस्थित असं बारीक पेस्ट करून घ्यायची. डोश्याला एक तिखट अशी चव यावी यासाठी मी याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहे. तर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते मी यामध्ये ऍड केलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन ऍड करायचं आहे. 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं बेसन आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच असताना ऍड करायचं, म्हणजे आपल्याला सेपरेटली ते मिक्स करत बसावं लागणार नाही. आणि काही वेळेला काय होतं बघा, बेसन जे आहे त्याच्या
गोळे जर झाले तर ते पिठातनं इझिली निघत नाहीत. त्यामुळे आपण मिक्सर चालू असतानाच त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण काय केलेलं आहे, बेसन ऍड केलेलं आहे आणि या मिरच्या आणि ते बेसन जे आहे ते सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे. हे छान असं व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता हे जे काही मिश्रण आहे ते तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असेल, पण घट्टच राहू दे. आपण त्यामध्ये आवश्यकता असेल तर आपण पाणी ऍड करूया. पातळ झालं तर आपल्याला त्याला परत घट्ट असं करता येणार नाहीये. त्यामुळं आपण सुरुवातीला ते घट्ट असं ठेवायचं आहे. यानंतर मी याच्यामध्ये टेस्टसाठी म्हणून थोडेसे जिरे ऍड करणार आहे. अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे जे आहेत ते मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. मला थोडेसे दाताखाली जिरे यावेत म्हणून मी अखंड जिरे घातलेले आहेत. जर तुम्हाला दाताखाली यायला नको असतील तर तुम्ही ते डोस्याचं पीठ वाटतानाच तुम्ही घातलं तरी देखील चालेल. यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहे. डोसा जो आहे तो आपला क्रिस्पी बनावा यासाठी आपल्याला याच्यामध्ये रवा ऍड करायचा आहे. रवा ऍड करताना मी मोठा रवा जो आहे तो ऍड केलेला आहे. तर 2 टेबलस्पून होईल इतका मोठा रवा आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. रवा ऍड करून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा ऍड करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते 10 ते 15 मिनिटासाठी ॲज इट इज ठेवून द्यायचं आहे. म्हणजे रवा जो आहे तो त्याच्यामध्ये चांगला असा मुरला जाईल. रवा ऍड करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये पाव टीस्पून होईल इतका खायचा सोडा वापरायचा आहे. खायचा सोडा ऍड करतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. 15 मिनिटासाठी मी हे मिश्रण जे आहे ते आहे तसं ठेवून दिलेलं होतं. आता मी नॉनस्टिक पॅन जो आहे तो गरम करून घेतलेला आहे. पॅन आपल्याला चांगला असा गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर मी अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे. तवा जो आहे तो पूर्ण आपला कडकडीत असा गरम झालेला असायला हवा. तवा जर व्यवस्थित गरम झाला नाही तर आपला डोसा तव्याला चिटकून बसतो. म्हणून तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यावर सगळीकडं मी तेल जे आहे ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. तेल सगळीकडं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर डोश्यासाठी लागणारं बॅटर जे आहे ते ऍड करायचं आहे. तेल स्प्रेड करून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे. त्याच्यावर एक पळी होईल इतकं तयार बॅटर जे आहे ते ऍड केलेलं आहे आणि ते व्यवस्थित पळीनं सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. एकदम फास्ट मध्ये ते लगेचच पसरवून घ्यायचं. जास्त वेळ झाला तर मध्ये नंतर पसरलं जाणार नाही. जितकं तुम्हाला पातळ शक्य होईल तर तितक्या पातळ तो डोसा जो आहे तो आपण घालून घ्यायचा. त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवायची. गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला डोसा जो आहे तो 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असा भाजू द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल सोडायचं आणि तेल सोडून सगळीकडनं डोसा सोडवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने देखील तो भाजून घ्यायचा. दुसऱ्या बाजूने देखील डोसा जो आहे तो आपला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि आता हा डोसा जो आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला जर डोसा खूपच कुरकुरीत करायचा असेल तर गॅसची फ्लेम जी आहे ती काय ठेवायची, बारीक ठेवायची. गॅसची फ्लेम बारीक ठेवली की डोसा जो आहे तो जास्त कुरकुरीत क्रंची असा होतो. तर आता हा डोसा व्यवस्थित सगळीकडनं भाजून झालेला आहे आणि तो आता मी प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे आपला पहिला डोसा जो आहे तो रेडी झालेला आहे. याच पद्धतीनं आपण दुसरा डोसा देखील रेडी करून घेऊया. आता पहिला डोसा जो आहे तो मी प्लेन बनवला होता. जर तुम्हाला याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि थोडासा चाट मसाला जर स्प्रेड करून हवा असेल तर त्या पद्धतीनं देखील तुम्ही डोसा जो आहे तो बनवू शकता. अशा प्रकारे आपण दुसरा डोसा जो आहे तो देखील रेडी करून घेतलेला आहे. याच पद्धतीनं आपण उरलेल्या बॅटरपासून सगळे डोसे जे आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत आणि आता हा डोसा जो आहे तो आपल्याला चटणी बरोबर सर्व करायचा आहे. तर मी या ठिकाणी खोबऱ्याची चटणी जी आहे ती बनवलेली होती. तर त्याबरोबर हा डोसा मी सर्व केलेला आहे आणि हा डोसा शक्यतो गरम असतानाच खायचा. त्याची टेस्ट जी आहे ती वेगळी लागते. तर अशा पद्धतीनं आपला मोड आलेल्या मुगाचा डोसा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर ही होती आपली आजची मोड आलेल्या मुगाचा डोसा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.